खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाशिक रोडच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. कोविडमध्ये त्या हॉस्पिटलचा खूप साऱ्यांना त्याचा लाभ देखील झाला. काहीचे खूप जणांचे प्राण वाचले, काहीचे प्राण गेले. आणि काल नवरात्रीमध्ये काल 5 वर्ष होती. आईने त्या ठिकाणी इथल्या सुखसुविधा सीटी स्कॅन मशीन असेल, याच्यासाठी असेल, सर्व चालू राहण्यासाठी आंदोलन केलं होतं नवरात्रीमध्ये. ऐकून झालं मी खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. परंतु त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. आजही त्या ठिकाणी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की अधिकारी असेल, कर्मचारी असेल, डॉक्टर असेल, तिथे कोणाचेही काम करण्याची मानसिकता दिसत नाही. काल एक प्रकार असा घडला आहे. 4 दिवसापूर्वी पेशंट ऍडमिट होतं, त्यांचे काही बाहेर वाद झाले होते. काल पुन्हा पेशंटवर दवाखान्यातून कोणत्याने वाद झाला. ही घटना पहिली घटना नाही. जागेवर सिक्युरिटी नसतात. चौधरी साहेब या गोष्टीवर तुम्ही एकदम गांभीर्याने घेतलं पाहिजे. सिडको हॉस्पिटल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खेडोपाडी आजूबाजूला तो परिसर आहे. सर्व नागरिक त्या ठिकाणी गोरगरीब जनता उपचारासाठी येते. परंतु उपचार कमी आणि त्याचा छळ त्या ठिकाणी जास्त होतं. त्या ठिकाणी पेशंट जर का आला तर डॉक्टर छोटा जरी आलेला असता तर सिव्हिलला जायला सांगतात. कोणी सांगतं मेडिकल कॉलेजला जा, कोणी सांगतं SMBTला जा, नाही तर प्रायव्हेटला जा. पण ते हॉस्पिटल आपण ठेवतो का? एवढा खर्च केलाय. त्या ठिकाणी पेशंटला टॉयलेट बाथरूम जरी असेल, ते टॉयलेट बाथरूम सुद्धा त्याची अवस्था म्हणजे त्या ठिकाणी बोलायलाच नको, पाणी तर नसतंच. बेसमेंट मध्ये त्या ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे, हे जेव्हापासून काम करतो तेव्हापासून प्रत्येकाला माहिती. तर त्याच्यावर उपाययोजना अजून झालेली नाही. आपण त्या ठिकाणी जर का रेग्युलर हार्वेस्टिंग केली तर ते पाणी परत आपल्याला वापरता येईल. त्या पाण्याचं पण ते बेसमेंटच एकदम रिकामी झाले. सावकारीमध्ये आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. त्याची सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थित असायला पाहिजे. CCTV कॅमेरे त्यांची ऍक्टिव्हिटी नाहीये. आणि महापालिकेची जी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे तिची पण त्या ठिकाणी दुरवस्था आहे. मी त्या ठिकाणी 2 वेळेस गेलोय. हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर काम करतायत त्यांच्यामध्ये देखील मानसिकता त्याची व्यवस्थित राहत नाही, कॉर्डिनेशन नाही. एकमेकावर आरोप करून सरळ मोकळे होतात, पण त्यामध्ये नुकसान हे गोरगरीब जनतेचं होत आहे. आणि यावर आपण सभापती आपल्याला विनंती आहे की आपण सिडको हॉस्पिटल हे मंत्री बाळासाहेब ठाकरे आपण हॉस्पिटलकडे खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आपण महानगरपालिकेची जी प्रथम प्राधान्य आपण आरोग्य असेल, शिक्षण असेल, सुखसुविधा असेल, या आरोग्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण गांभीर्याने लक्ष देऊ, त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे अशी माझी आपला